जिंतूर तालुक्यातील कोफते कवडगाव या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम करण्यात आले आहे। याची देखभाल आणि दुरुस्तीसह 1.5 किलोमीटरचे काम अद्यापही बाकी आहे। या संदर्भात प्रशासनाला वारंवार कळवून कंत्राटदारासोबत प्रशासनाच्या बैठकी देखील झाल्या, परंतु कोणताही निर्णय न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते इर्शाद पटेल चांद पाशा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज म्हणजेच 1 मार्च रोजी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। या अगोदर देखील रस्त्याच्या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, परंतु यावर ठोस पावलं न उचलल्यामुळे शेवटी त्यांनी आज इशारा दिला आहे। कोफते कवडगाव हे रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झाला होता। गेल्या 2022 पासून सतत आम्ही त्या रस्त्याच्या अनुषंगाने पत्रव्यवहार करीत आहोत। सदरील रस्ता दुरुस्त व्हावा, त्या रस्त्यावर जे काही खड्डे पडलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी पूल देखील पडलेले आहेत, ते दुरुस्त व्हावेत करिता आम्ही वारंवार निवेदन, पत्रव्यवहार आणि आंदोलने केलेली आहेत। आणि त्या ठिकाणी संबंधित विभागाचे अधिकारी दाद देत नाहीत, अधिकारी उडवाउडवीशी उत्तरे देत आहेत। कार्यकारी अभियंताला पत्रव्यवहार केला, कलेक्टर साहेबाला पत्रव्यवहार केला, जिल्हा कलेक्टर साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये बैठक लावली, संबंधित विभागाला रस्ता करा म्हणून, काम करा म्हणून सांगितलं आणि आजपर्यंत देखील रस्ता त्या ठिकाणी झाला नाही। त्याकरिता मी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदहन आंदोलन करणार आहे, याची प्रशासनाने दखल घ्यावी। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।